गुड मॉर्निंग, हॅलो, नमस्ते, नमस्कार. कसे आहेत तुम्ही सगळे? आय होप तुम्ही मस्त मज्जेत असाल. मी पण खूप मस्त मजेत आहे. तुम्हाला तर दिसतच असेल, कारण आजच्या दिवसाची सुरुवात झालेली आहे मेकअपने. मेकअप केल्यावर फ्रेशनेस तर येणारच आहे. तर आज जायचं होतं दादाच्या लग्नामध्ये, म्हणून एवढी सगळी तयारी करून आम्ही गेलो होतो. सकाळीच निघालो होतो लग्नाला जायसाठी. त्यांना मी आग्रहाची तर विनंती करतो किती वाजता की आपण आपले त्या पेंडॉलमध्ये आपण ग्रहण करावे. बराचसा वेळ निघून गेलेला आहे, बराचसा वेळ निघत आहे. याकडे लक्ष देता वधू आणि वरांचे लग्न मंडपाच्या गेटवर स्वागत झालेले आहे. तरी सुद्धा आपण पाहुणे मंडळींना विनंती आहे की आपण बाहेर न थांबता पेंडॉलमध्ये येऊन बसावे. बराचसा वेळ होत आहे, या वेळेकडे लक्ष द्यावे. आता नवरी ती व्लॉग बनवते ग. नवरी लग्नाला 3 वाजले होते. फायनली लग्न झालं. त्यानंतर आम्ही स्टेजवर गेलो. जेवायला बसलो. माझा भाऊ जेवण बसला नाही तू? जेवण चला मग लग्न झालं. आम्ही येऊन पोचलो आता माझ्या बहिणीच्या घरी. आणि खूप लेट झालं. सगळेजण खूप थकले. सगळेजण आराम करत आहेत आता. त्याच्यामुळं थोडंसं व्हिडिओ लेट काढत आहे. आणि आम्हाला घरी जायचं होतं आमच्या, पण हिच्यामुळं, या पोरीमुळं आम्ही इकडे आलो. तर मग आज लग्नात जेवायला खूप मस्त होतं, पण आज आता आम्ही बिर्याणी करत आहोत. तर आता काय केलं, चिकन शिजून घेतं का पहिले? हे चिकन वाफवून घेतलेलं आहे. असं करायचंय का? टाकायचं गंज घेतला होता. तुम्ही पहा रेसिपी आमची. आता आहे बिर्याणीचा बेत. हे इथं कांदा कापून घेतला. हे तेल आहे. हे कशाचं तेल वापरते तू? हो. आणि हे इथं पेस्ट काढून घेतली. कशाची पेस्ट आहे? अद्रक, लसूण, मिरची आणि कोथिंबीर. आणि हे इथं किती किलोची करणार आहे? 1 किलो. हां. हे तेल कोण वापरते तू? चांगलं असतं हेल्थसाठी. सोयाबीनचं कोलेस्ट्रॉल वाढतं. तो अब देखो ये थोड़ा सा वेट करना पड़ता है. और इधर ये लोग मैच देख रहे हैं. ब्रेक आलेली आहे. मॅच चालू आहे. मॅच लवर, फॅन ऑफ रोहित शर्मा. खूपच फॅन आहेत. हे माझे पप्पा आहेत. हे दोघं जण इकडे बसलेले आहेत. आणि हे सगळेजण, आजी आहे इकडे बसून. आता लग्नात एवढे जेवले म्हणते की जेवायचं काम नाही. जेवायचं काम नाही ना. लग्नात जेवून घेतलं खूप. हाताचा खूप त्रास होते, कारण गाडी खूप वेळ चालवली त्याच्यामुळे. पण आता काय करा, ऑप्शन नाही. हे पप्पा आहेत. आता भूक तर कोणालाच नाही, पण बिर्याणी म्हटलं तर सगळ्यालाच भूक लागून जाते. माझी तर फेवरेट आहे बिर्याणी. तुला आवडते का बिर्याणी? माझी तर खूप फेवरेट आहे. हां. आता काय टाकलं? कांदा टाकला का? कांदा टाकला मस्त. कांदा मस्त लालसर होऊ द्यायचा आहे ना. हो. मस्त लालसर कांदा होऊ द्यायचा. त्याच्यानंतर हे कशाचा मसाला आहे? हे सगळे मसाले मिक्स आहे का? बिर्याणी मसाला घरी बनवलेला का? मस्त मस्त येते. काय काय टाकलं त्याच्यात? दालचिनी, लवंग, मिरे, जिरे, परत तेजपान, चक्री फूल, इलायची.
मसाल्याचा वास एकदम मस्त, एकदम छान येत आहे. स्पेशल बिर्याणी मसाला आहे. खूपच गरम होत आहे. खूप ऊन होती आज लग्नामध्ये. सगळ्यांचं डोकं दुखत आहे. ते दही दही आहे का? मसाला रेडी झाला दही टाकून. विदर कोथिंबीर, आमच्याकडे संभार म्हणतात. संभार विदर्भामध्ये. तुमच्याकडे काय म्हणतात? कोथिंबीर म्हणतात. अजून काय असे शब्द येईल? हा, आमच्याकडे संभार म्हणतात, म्हणजे विदर्भात. मस्त छान पैकी संभार डाला है इसमें. स्मेल तर खूप छान येत आहे. हे मसाला बनवायचा मला सांगशील? कोणते मसाले वापरून म्हणजे तयार केलेला आहे मसाला ते? अभी ये चिकन डलेगी. चिकन टाकलेलं आहे. बॉईल करून काऊन टाकत असतं? म्हणजे त्याचं अजून चांगलं लागते का तो बॉईल केल्यावर? ओहो. अब क्या डालने का इसमें? हे थोडं दूध द्यायचं. हाँ. त्याच्यानंतर मग राईस टाकायचा. भिजू घालायचं. ओके. इकडे भिजू घातलेले आहेत तांदूळ. खूप छान फुललेले आहेत मस्तपैकी. तर बघू आपण कसं टेस्टला लागल ते, नंतर पाहू. तांदूळ टाकले त्याच्यामध्ये आता. तर इकडे बिर्याणी शिजत आहे. त्यानंतर लगेच गरम गरम खायला घेणार आहोत. स्मेल तर खूप छान येत आहे. तर बघू नंतर सगळ्यांचं म्हणणं काय आहे बिर्याणीबद्दलचं. तर मला आवडली तर नक्कीच मसाला मी असा बनवेल, बिर्याणी मसाला. तर चलो बाय बाय. भेटू पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब.